Hello everyone, welcome to Arvisa's English. So student, today we are going to learn class 10th lesson An Epitome of Courage. तर विद्यार्थ्यांनो आज आपण शिकणार आहोत वर्ग 10वी मधील लेसन An Epitome of Courage. तर याचा अर्थ काय होतो? An Epitome of Courage म्हणजे एपिटोम म्हणजे सर्वोच्च आणि करेज म्हणजे हिम्मत किंवा धैर्य. तर हिमतीचा किंवा धैर्याचा सर्वोच्च बिंदू त्याला म्हणू आपण एपिटोम ऑफ करेज. तर एका शास्त्रज्ञाविषयी एका सायंटिस्टविषयी हा लेसन आहे आणि ते कोणाविषयी आहे हे आपल्याला पुढे समजणार. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेसेस, डिसेबिलिटीज, हँडिकॅप्स और मोन ओवर देम आवर होल लाईफ थ्रू. सो वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड आवर वीकनेस. आपल्याला नेहमी सवय असते की आपण आपल्या वीकनेसच्या म्हणजे आपली जी कमजोरी आहे, डिसॅबिलिटीज आपलं जे अपंगत्व आहे किंवा हँडिकॅप्स म्हणजे आपल्या जे अडचणी आहेत त्यांच्या मागे नेहमी आपण लपत असतो. हाईड म्हणजे लपणे. तर आपल्याला जर एखादी कमजोरी असेल, एखादं अपंगत्व असेल किंवा एखादी आपल्यासमोर अडचण असेल तर आपण त्याच्या मागे लपतो आणि स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो. और मोर ओवर देम आवर होल लाईफ थ्रू. किंवा मग आपलं आयुष्यभर आपण त्या गोष्टींसाठी रडत राहतो. समजा एखाद्या व्यक्तीला अपंगत्व असेल, त्याला डोळे नसतील, त्याला पाय नसतील, तर तो काय करेल, तो आयुष्यभर त्या गोष्टीसाठी रडत राहील की अरे मी हे केलं असतं, मी ते केलं असतं, पण मी करू शकत नाही कारण मी डिसेबल आहे किंवा हँडिकॅप आहे, अपंग आहे. म्हणजे असे बरेच लोक असतात जे या गोष्टींमागे रडत असतात. आणि बरेच असे धडधाकट लोकसुद्धा असतात की ज्यांना कुठलंच अपंगत्व वगैरे नसते तरीही ते आपल्या विकनेसच्या मागे नेहमी लपत राहतात. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. पण याला अपवाद आहे डॉक्टर स्टीफन हॉकिंग. हे नाव तुम्ही नक्कीच याआधी पण ऐकलेलं असेल. तर हे अतिशय प्रख्यात असे शास्त्रज्ञ होते डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स. आणि ते कधीच आपल्या डिसेबिलिटीच्या किंवा त्यांचे जे हँडिकॅप म्हणजे त्यांचं जे अपंगत्व होतं त्यामागे ते कधीच लपले नाहीत. त्यांना वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी म्हणजे या शतकातील जे ग्रेटेस्ट सायंटिस्ट आहेत म्हणजे जे शतकातील महान शास्त्रज्ञ आहेत त्यांच्यापैकी एक हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स होते. आणि एवढे मोठे शास्त्रज्ञ असूनही ते आपल्या अपंगत्वाच्या आड कधीच लपले नाहीत. In spite of suffering from a very rare and dreaded disease, Dr. Hawking continued his research undaunted. जरी त्यांना एक खूपच रेअर म्हणजे अत्यंत दुर्मिळ असा आणि ड्रेडेड म्हणजे अत्यंत भयंकर असा डिसीज म्हणजे आजार, अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर असा आजार त्यांना झालेला होता. आणि असा आजार असल्यावरही डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउंटेड. डॉक्टर हॉकिंग्स यांनी अनडाउंटेडली म्हणजे जराही विचलित न होता आपलं जे काम आहे, आपली जी रिसर्च आहे ती कंटिन्यू सुरू ठेवली. त्यामध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही. हिज एक्झॅम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. आणि त्यांचं जे हे एक्झॅम्पलरी करेज आहे म्हणजे त्यांची जी ही हिंमत आहे, त्यांचं जे हे धैर्य आहे, should inspire us to do our best even under trying circumstances. जर वाईट परिस्थिती जरी असली, कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्यांचं जे जीवन आहे त्याच्याकडे पाहून आपण नेहमीच प्रेरणा घेऊ शकतो किंवा इन्स्पायर होऊ शकतो. कारण डॉक्टर स्टीफन हॉकिंग त्यांच्या जीवनात एवढ्या साऱ्या अडचणी आल्या तरीही त्या अडचणी असूनही त्यांनी जीवनात खूप काही प्राप्त केलेलं आहे. सर्वोच्च म्हणजे एक महान शास्त्रज्ञ बनण्याचं त्यांचं जे ध्येय होतं ते सुद्धा ते प्राप्त करू शकलेले होते. तर त्यांना बघून आपण सुद्धा इन्स्पायर होऊ शकतो. ही पास्ड अवे ऑन मार्च 14, 2018. तर 14 मार्च 2018 या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. आता आपण लेसनकडे वळूया. Exactly 300 years after the death of great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. तर exactly 300 years after the death of the great scientist Galileo. तर गॅलिलिओचं नाव सुद्धा तुम्ही ऐकलेलं असेल. गॅलिलिओनी कशाचा शोध लावला होता याची सुद्धा तुम्हाला थोडीफार कल्पना असेल. तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून तसं कळवा. तर हे जे थोर शास्त्रज्ञ होते गॅलिलिओ यांच्या मृत्यूनंतर एक्झॅक्टली 300 वर्षांनी डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा
जानेवारी 1942 म्हणजे 8 जानेवारी 1942 या दिवशी ऑक्सफर्ड लंडन येथे यांचा जन्म झाला. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. त्यांच्या आईवडिलांनी अशी कल्पनासुद्धा केली नव्हती की एक दिवस त्यांचा मुलगा हा शतकातील महान शास्त्रज्ञ बनेल, अशी त्यांना थोडीशी पुसटची कल्पनासुद्धा नव्हती. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट इज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. किंवा कधी कोणी असं इमॅजिन कल्पनासुद्धा केली नव्हती की त्यांचं जे माइंड आहे, त्यांची जी बुद्धी आहे, त्यांचं जे डोकं आहे ते वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. एखाद्या प्रकाशासारखं स्पेसमध्ये प्रकाश जसा स्पीडली ट्रॅव्हल करतो किंवा जातो, प्रकाश स्पेसमधून जे स्पीडने जातो, तसं त्यांचे जे विचार आहेत, त्यांचं जे बुद्धी आहे, त्यांचं जे डोकं आहे ते सुद्धा अशा प्रकारे स्पेसमध्ये ट्रॅव्हल करेल. म्हणजे त्यांची बुद्धीसुद्धा इतक्या उच्च शिखरापर्यंत पोहोचेल असं सुद्धा कोणी कल्पना केली नव्हती. मोर इम्पॉर्टंटली नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वुड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज. आणि कोणी ही गोष्टसुद्धा प्रेडिक्ट करू शकलं नसतं, म्हणजे या गोष्टीशी सुद्धा भविष्यवाणी करू शकलं नसतं की मिस्टर स्टीफन हॉकिंग्स हे कधीतरी एपिटोम ऑफ करेज म्हणून ओळखले जातील, म्हणजे निश्चयाचा किंवा हिमतीचा सर्वोच्च बिंदू, महामेरू म्हणून ओळखले जातील, असं सुद्धा कोणी विचार केलेला नव्हता. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. तर करेज काय आहे? करेज म्हणजे हिंमत. इज अ वंडरफुल थिंग. खूपच छान, खूपच वंडरफुल अशी ही गोष्ट आहे. का बरं? इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. जीवनात कितीही संकट आले तरी करेजमुळे, म्हणजे जर माणसामध्ये हिंमत असेल तर ही डज नॉट लूज हार्ट. तो कधीच आपलं हिंमत हारत नाही किंवा तो निराश होऊन हातपाय गाळून बसत नाही. तर त्या व्यक्तीमध्ये हिंमत असेल तर कितीही मोठं संकट येऊ देव, तो त्याच्याशी सामना करण्यासाठी नेहमी उभा राहतो. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. तर असं जर म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. एक्झॅगरेशन म्हणजे अतिशयोक्ती, म्हणजे एखादी गोष्ट वाढवून चढवून सांगणे. जर आपण असं म्हटलं तरी एक्झॅगरेशन म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स अ लिव्हिंग लेजंड ऑफ कॉस्मॉलॉजी, जे कॉस्मॉलॉजीतील लिव्हिंग लेजंड आहेत. कॉस्मॉलॉजी म्हणजे स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स, म्हणजे आपली जी युनिवर्स आहे, ब्रह्मांड आहे, ते कशा प्रकारे निर्माण झालं त्याचा जो अभ्यास आहे त्यालाच कॉस्मॉलॉजी असं म्हणतात. तर कॉस्मॉलॉजी या स्पेशल सब्जेक्टमधील लिव्हिंग लेजंड त्यांना म्हटलेलं आहे. जेव्हा ते जिवंत होते तेव्हाच हा लेसन लिहिण्यात आलेला असल्यामुळे त्यांना लिव्हिंग लेजंड असं म्हटलेलं आहे. इज द व्हेरी पर्सोनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. त्यांना आपण व्हेरी पर्सोनिफिकेशन म्हणजे उत्कृष्ट नमुना, तर करेज अँड होप म्हणजे हिंमत आणि होप म्हणजे आशा आकांक्षा. तर हिंमत आणि आशा आकांक्षा याचा सर्वोच्च नमुना किंवा सर्वोच्च एक्झाम्पल असं आपण डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही, कारण ते खरंच होते. एक्सेप्ट हिज माइंड हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक टू अ क्रुअल क्विर्क ऑफ फेट. त्यांचं माइंड सोडलं म्हणजे त्यांची बुद्धी, त्यांचं डोकं सोडलं तर त्यांची संपूर्ण बॉडी जी आहे म्हणजे त्यांचं शरीर जे आहे ते व्हीलचेअर म्हणजे जी व्हीलचेअर असते जी अपंग लोक वापरतात त्या व्हीलचेअरवर खिळलेलं होतं. दॅट्स अ क्रुअल क्विर्क ऑफ फेट. त्याला आपण नशिबाचा फेरा म्हणू शकतो, दुर्दैव म्हणू शकतो. त्यामुळे त्यांचं जे पूर्ण शरीर होतं ते अपंग होतं. त्यांना हालताही येत नव्हतं किंवा बोलतासुद्धा येत नव्हतं. फक्त त्यांचं डोकं तेवढं काम करत होतं, बाकी शरीरातले सर्व अवयव खराब झालेले होते. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. आणि असं असूनही ते शतकातले ग्रेटेस्ट सायंटिस्ट म्हणजे महान शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. तर त्यांनी असं काय केलं की ते एवढे महान शास्त्रज्ञ झाले ते सुद्धा आपण या लेसनमध्ये आता बघूया. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischiefs and lot of love for music and mathematics. तर ॲज अ ॲव्हरेज चाइल्ड एखाद्या ॲव्हरेज मुलासारखे स्टीफनसुद्धा ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर, एखाद्या नॉर्मल टीनेजरसारखे वाढले. त्यानंतर फुल ऑफ मिस्चिफ्स अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. फुल ऑफ मिस्चिफ म्हणजे मस्त्या, खूप मस्तीखोर होते ते लहानपणी आणि त्यांना खूप प्रेम होतं. लॉट्स ऑफ लव कशासाठी? म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. म्युझिक आणि मॅथमॅटिक्स या गोष्टींसाठी त्यांना फार प्रेम होतं.
इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, जरी त्याच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी मेडिसिन शिकावं, म्हणजे जे औषधशास्त्र असते त्यामध्ये त्यांनी करिअर करावं असं त्याच्या वडिलांची इच्छा होती. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स. पण डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांना मॅथमॅटिक्स आवडत असल्यामुळे त्यांनी मॅथमॅटिक्स या विषयात अभ्यास चालू केला. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाईम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. पण त्यावेळी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट नव्हता, त्यामुळे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांनी मॅथमॅटिक्सच्या जागी फिजिक्स हा विषय अभ्यासासाठी निवडला. At the age of 17, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. आता जेव्हा ते वयाच्या 17 वर्षाचे झाले, 17 वर्षाचे जेव्हा ते झाले तेव्हा कुठे कुठे त्यांच्या आता लक्षात येऊ लागलं की दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी. ते थोडे क्लमझी होऊ लागले होते. क्लमझी म्हणजे थोडेसे इनकम्प्लीट किंवा असे अपूर्ण किंवा असे थोडे ऑकवर्ड त्यांना असं वाटत होतं. शरीर त्यांचं असं कुठेतरी ढेपाळल्यासारखं असं झालेलं होतं, त्यांना ते लक्षात येत होतं. अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स फॉर नो रिझन. आणि बऱ्याचदा ते कुठलंही कारण नसताना चक्कर येऊन पडायचे, पण ते असं का होते ते त्यांना काही माहीत नव्हतं. दिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर. परप्लेक्स म्हणजे गोंधळून जाणे, तर त्यामुळे ते फार गोंधळात पडले. असं आपल्यासोबत काय होतं हे त्यांना कळलं नाही आणि मग ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेले. हू डायग्नोज्ड हिम अ सफरिंग फ्रॉम अन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज ALS or LOU, Gary's disease that affects the nervous system and eventually weakens all the muscles of the body. आणि जेव्हा ते आपल्या डॉक्टरकडे गेले तेव्हा त्या डॉक्टरने डायग्नोज केलं, म्हणजे त्यांनी असं सांगितलं डॉक्टरनी की जे डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स आहेत हे एका अत्यंत रेअर अशा म्हणजे अत्यंत दुर्मिळ अशा डिसीजमधून म्हणजे एका रोगाशी लढत आहेत किंवा एका रोग त्यांना झालेला आहे. त्याचं नाव आहे ALS or LOU, गेरीज डिसीज. आणि हा रोग असा होता दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टीम अँड इव्हेंच्युअली विकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी. तर हा रोग असा होता की तो त्यांच्या नर्वस सिस्टीमला, जी आपली नर्वस सिस्टीम असते म्हणजे आपल्या पाठीचा जो कणा असतो तो आपल्या मेंदूशी जोडलेला असतो आणि आपल्याला जे पण आपल्याला ज्या जाणीव होतात जसं की चटका लागणे किंवा एखादं गरम थंड ही सर्व जाणीव, तर ह्या सर्व ज्या जाणीव आहेत त्या आपल्या नर्वस सिस्टीममधून त्याचे सिग्नल आपल्या मेंदूपर्यंत पोहोचत असतात. तर त्यांना तो नर्वस सिस्टीमचाच नेमका डिसीज झाला होता आणि त्यामुळे त्यांचे जे मसल्स आहेत बॉडीचे त्या वीक होत चाललेल्या होत्या. म्हणजे संपूर्ण शरीरात हात पाय त्यांचे सगळे वीक म्हणजे कमजोर होत चाललेले होते. तर अत्यंत दुर्मिळ आणि भयंकर असा आजार त्यांना झाला होता. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल्स कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. तर ते म्हणतात की इवन ॲज अ चाइल्ड जेव्हा ते लहान होते तेव्हासुद्धा त्यांच्या मसलमधलं कोऑर्डिनेशन एवढं चांगलं नव्हतं. जसं त्यांचे जे मसल्स आहेत त्यांचे जे हातपाय आहेत त्यामधलं जे कोऑर्डिनेशन किंवा संबंध म्हणतो आपण त्याला, तर ते काही एवढं चांगलं नव्हतं. इवन त्यांची जी हँडरायटिंग होती ती पण फिट टू फ्रेन्झी म्हणजे अत्यंत ग्रेट अनॉयन्स ऑर अरेज म्हणजे अत्यंत अशी चीड आणणारी किंवा अशी विचित्र वेडीवाकडी अशी त्यांची ती हँडरायटिंगसुद्धा होती. त्यामुळे आधीपासूनच त्यांच्या मसलमध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं. नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड स्पोर्ट्स. आणि ते स्पोर्ट्समध्ये सुद्धा कधी त्यांची इच्छा होत नव्हती खेळायची, कारण त्यांच्या शरीरात ते जाणून होते की आपल्या शरीरामध्ये काहीतरी चुकीचं आहे, काहीतरी गडबड आहे, ह्याची जाणीव त्यांना थोडीफार आधी पण होती. नेव्हरथलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. आणि अशा प्रकारे हा जो डिसीज होता म्हणजे ही जी बिमारी होती, हा जो रोग होता हा त्यांच्यासाठी अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू म्हणजे एक अचानक बसलेल्या धक्क्यासारखाच होता. तर अशा प्रकारे द एपिटोम ऑफ करेज या लेसनमधील एक भाग आपण बघितला. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.